जिथे धावा करायच्या होत्या 12 बॉल आणि 17 ची गरज असताना कमालीचा खेळ केला होता. गोलंदाजी मार्कवर पहिलं षटक फेकण्यासाठी यशला प्राचरण करण्यात आलं. पहिला बॉल वेगाने टाकला, बॉल उचली घेणारा अतिरिक्त उंचली पाहिली. या बॉलवर पंचांचा वाईट बॉलचा इशारा येतोय. अवांतर मध्ये भर पडताना पाहायला मिळेल. ऑन केलं जाते गोलंदाजाला. अशा प्रकारचे बॉल फेकले तर दंडित केलं जाईल. ऑफिशियल पंच या स्पर्धेसाठी आपण पाहतोय मुख्य पंचांच्या भूमिकेत स्क्वेअर लेग पंच कमालीची पंचांची भूमिका राहिली. इथे वेगाने टाकलाय, गलीमध्ये बॉल चाललाय बॅकवर्ड पॉइंट कडे, जिथे एकच धाव येताना पाहायला मिळते. सेन्सिबल क्रिकेट मैदानच्या आतमध्ये चालू असताना अप्रतिम खेळ मैदानच्या आतमध्ये करत असताना यश त्याच्या साथ कमालीची संपूर्ण फिल्डिंग डिपार्टमेंट पाहतोय आपण. साईनाथ दिवा या संघाचं, आणि दिवा म्हटलं की नेहमी चर्चेत राहणारे बऱ्याचशा खेळाडू, आणि याच संघाचा एक खेळाडू ओमी केनी. नवी मुंबई म्हटलं की मग दिवा गाव आपल्या गावाला एक मोठ्या पटलावर जो आज इंडियन स्ट्रीट प्रीमियर लीग मध्ये सिलेक्ट झालाय. 7 लाख पॉइंट मध्ये हा खेळाडू सोल्ड झालाय. कमालीचे नवीन मुंबई मधले धारावी मधलं विक्की भोईर, त्यानंतर धीरज भोईर हे देखील सिलेक्ट झालेत. आणि येणाऱ्या कालावधीमध्ये आज टेनिस क्रिकेट आपण पाहतोय बऱ्याच ठिकाणी खेळला जातो. मग एक चांगली प्लॅटफॉर्म मागील काही कालावधीमध्ये पाहायला गेलं तर लाईव्ह नव्हते, मात्र येणाऱ्या कालावधीमध्ये एक चांगली वाहिनी आपण पाहतोय जिच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली जाते. HD लाईव्हच्या माध्यमातून ही संपूर्ण स्पर्धा कव्हर केली जाते. पुढचा बॉल फेकला जातोय गोलंदाजी मार्कवर. यश इथे आडव्या बॅटने बॉल ऑन साइडला लॉंग ऑन मध्ये डीप मध्ये चांगलं प्रोटेक्शन पाहायला मिळतोय. जिथे फेकी अप्रतिम पाहायला मिळतोय. एकच धाव, सिंगल डबलने धावफलक हलत ठेवण्याचं काम मैदानच्या आतमध्ये चालू आहे. मात्र गोलंदाजी आतापर्यंत आजच्या दिवसाचा विचार केला ना तर गोलंदाजी ज्या गोलंदाजीसाठी नंदनवन राहिले. ऑन साइडला ड्राईव्ह केला, शॉट पॉइंट मध्ये डायरेक्ट हिट. फलंदाजाला जावं लागतंय. सनीच्या सारखा दिग्गज खेळाडू माघारी परतलाय. ज्या खेळाडूच्या नावावर या स्पर्धेमधली पहिल्या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅच राहिला होता. गरज नव्हती धाव घेण्याची, प्रयत्न केला, क्षेत्ररक्षक होते पॉइंटला, अप्रतिम पैकी पाहायला मिळाली आणि माघारी जावं लागतंय. धक्का नंबर लागलाय. पहिला बॅटिंग करत असताना श्री दुर्गा दिग्गा संघाला सनी होईल आउट. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. इनिंग नंबर 3 साठी शेखर. पहिलाच बॉल ऑन साइडला, बॉल चाललाय 4 धावांसाठी. कमालीचा नेत्र दीपक फटका लॉंग ऑफ क्लिअर करत असताना शेखरच्या बॅट मध्ये येतोय दर्शनी चौकार. झाल्यानंतर फलंदाजाला माघारी परतवलाय. कमालीची फटकेबाजी. ड्राईव्ह केलाय, स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये अडवला जातोय बॉलला. षटक क्रमांक 1 चा खेळ संपन्न झालाय. धावपटलावर एका षटकाच्या समाप्तीनंतर 8 ला 1 धक्का. बॅटिंग करत असताना श्री दुर्गा दिग्गा संघाला कमालीचं षटक हातलं गेलं. एक महत्वपूर्ण विकेट प्राप्त केली गेली या षटकामध्ये. सनीच्या खेळाडूला माघारी परतवलं.
कडून पहिलं षटक कमालीचं राहिलंय. ज्या षटकामध्ये धावा खर्च केल्या गेल्या यशच्या माध्यमातून अवघ्या 8 धावा खर्च केल्यात गेल्यात. अप्रतिम गोलंदाजीचा दर्जा उंचावत असताना या खेळपट्टीचा विचार केला तर गोलंदाजीसाठी नंदनवन असणारी ही खेळपट्टी. पुढचा बॉल नो लुक शॉट. ताकदीचा प्रचंड वापर केला गेला शेखरच्या माध्यमातून जिथे डॉट बॉलची होते समाप्ती. गोलंदाज पाहायला गेलं तर लेफ्ट स्विमरचा वापर केला जातोय. जेव्हा डाव्या हाताचा गोलंदाज येतो ना त्याच्याकडे नॅचरल स्विंग पाहायला मिळतोय आणि जी की दैविक वरदान दिलंय या गोलंदाजासाठी. पुढचा बॉल कमालीचा बॉल पडल्यानंतर हातभर वलन घेत असताना डॉट बॉलची होते समाप्ती. कमबॅक केलं गेलं या षटकामध्ये. लाईन लेंथ वर गोलंदाजी केली जाते आणि बॉलला देखील उचली थोडीशी प्राप्त करत असताना व्हेरिएशन आहेत, विविधता आहेत आणि या षटकामध्ये तो दाखवतोय. प्रयत्नांची पराकाष्ठा करतो या षटकामध्ये साहिल हा गोलंदाज जो सांघिक पहिलं आणि संघासाठी दुसरं षटक फेकतोय. वेग कमी केला गेलाय मात्र थोडासा बाहेर ऑफ स्ट्रिकच्या भरपूर बाहेर जाणारा हा बॉल. पंचांचे 2 हात समांतर, धाव मिळेल अवांतर आणि या अवांतरच्या स्वरूपात सिंगल धाव एकवटली जाते आणि सिंगलच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचेल तो 9 या आकड्यावर. कमालीचं क्षेत्ररक्षण डिपार्टमेंट देखील पाहायला मिळतोय साईनाथ दिवा संघाचं. मात्र दुसऱ्या बाजूने आक्रमण करावं लागेल. दोन्ही संघ एक एक मॅच जिंकले. बॉल भरपूर उंच गेलाय, उंच गेलाय. गोशांकित क्षेत्राकडे वळताना पाहायला मिळतोय. एकच धाव. बॉल नवीन पुरवायचा. कमालीचा फटका पाहायला मिळाला. जर मैदान पूर्ण असतं तर नक्कीच झेल बाद देखील खेळाडूला जावं लागलं असतं. मात्र नशीब बलवत्तर तर देव देखील काही करू शकत नाही. आणि तुम्हाला क्रिकेटमध्ये 90% मेहनत घेणं खूप महत्वाचं असतं. 10% नशीब फॅक्टर देखील तितकाच महत्वाचा आहे आणि खेळाडूला तेच फायदेशीर ठरतोय. इथे वेग कमी केला गेलाय, धीम्या गतीचा बॉल टाकला गेलाय. काही बॉलला वेग दिला जातोय, काही बॉलवर वेग गती कमी केली जाते. नियंत्रित गोलंदाजी, मिश्रित गोलंदाजी सातत्याने करताना पाहायला मिळतोय. साहिल हा गोलंदाज अप्रतिम दर्जा दाखवत असताना गोलंदाजी कशी असली पाहिजे हे ज्वलंत उदाहरण मैदानच्या आतमध्ये षटक क्रमांक 2 मध्ये पाहायला मिळतोय. थोडा धीम्या गतीचा बॉल, अजून एक लाईन लेंथ वर गोलंदाजी, मिनिट नुसार गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय. फलंदाजाला रीड केलं जातं, तदनंतर बॉल टाकला जातोय. हेच तर या गोलंदाजाची खासियत आहे आणि पटाईच आहे आपल्या गोलंदाजीसाठी जाणला जातो. मग अनेकदा संघ अडचणीमध्ये असताना देखील बऱ्याच सामने या गोलंदाजाने खिचून काढल्यात आणि आज मात्र तंत्रशुद्ध गोलंदाजी होताना पाहायला मिळतोय. पुढचा बॉल ऑन साइडला उडवलाय. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल, चूक करणार नाहीत. शेखरला जावं लागतंय. बॅटिंग करत असताना दिघा संघाला लागलाय दुसरा धक्का. संख्या जाऊन पोहोचली तब्बल 10 ला 2 धक्के लागलेत. दुसरं षटक साहिलचं निर्णायक राहिलंय. गोलंदाजी करत असताना साईनाथ दिवा या संघासाठी 2 धावांचं षटक, अप्रतिम षटक आवडलं असेल तर मित्रांनो टाळ्या व्हायला हरकत नाही. साहिल साठी कमालीचं षटक फेकलं जाते या मॅच मध्ये. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय प्रवीण. कमालीचं गोलंदाजीचा दर्जा. पुढचा बॉल, पहिला बॉल फेकत असताना या षटकातील बैठक शॉट, बॉल गॅप सिलेक्शन.
पॉइंटच्या डुईवरून बॉल चाललाय घोषांकित क्षेत्राकडे, जिकडे एक धाव येताना पाहायला मिळेल. एकेरीच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचेल ती 11 या धावसंख्येवर. साईनाथ दिवा संघ थोडासा सुस्थितीमध्ये पाहायला मिळतोय. चेहऱ्यावर त्यांच्या प्रत्येक खेळाडूच्या स्मित हास्य पाहायला मिळतोय. जबरदस्त मॅच, काटेका मुकाबला मैदानच्या आतमध्ये पाहतोय. हाय व्होल्टेज मॅच होईल यात मात्र शंका नाही. आणि कालच्या दिवसापासून लो स्कोरिंग मॅचेस भरपूर झाल्यात. 28 धावा देखील या मैदानावर डिपेंड झाल्यात. ऐतिहासिक मैदान आहे आणि या साक्षी आहेत पूर्णपणे. आई एकविरा मित्रमंडळ ऐरोली यांच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण एन्जॉय करतात. स्वर्गवासी विकी स्मृती चषक ज्याच्या नावाने ही स्पर्धा भरवली गेली आहे आणि संपूर्ण आयोजकांची ही स्पर्धा सत्यामध्ये उतरवण्यासाठी प्रचंड मेहनत राहिली. कमालीची गोलंदाजी, धारदार गोलंदाजी. तिसऱ्या षटकामध्ये देखील कमालीची सुरुवात गोलंदाजी. आदेशचा पुढचा बॉल ओव्हर द विकेटने, नो लुक शॉट. बॉल वेगाने गेला, त्यानंतर बॅट फिरवली गेली. जिथे डॉट बॉलची होते समाप्ती. गोलंदाजीचा बोलबाला मैदानच्या आतमध्ये राहिलाय. कमालीचा षटक फेकत असताना पुढचा बॉल ऑन साइडला गॅप मध्ये चाललाय बॉल, जिथे घोषांकित क्षेत्र एकच येईल. जर आदेशचा विचार केला तर उंचपुरा असा हा गोलंदाज, आदर्शचा विचार केला तर उंचपुरा हा खेळाडू पाहतोय ज्याची हाईट आहे कमीत कमी 6.5 फूट आणि बॉल जेव्हा रिलीज करतोय तेव्हा 7 फुटावरून जेव्हा बॉल रिलीज केला जातोय. ऑस्ट्रेलियन स्टाईलचा हा खेळाडू. मग बऱ्याच गोलंदाज, बरेच विक्रम राहिलेत आणि तुम्ही ऍक्शन शैली देखील त्याची पाहू शकता. आतापर्यंत कुठेतरी दिघा संघ चाचपडत खेळताना पाहायला मिळतोय. ज्या मोठ्या फटक्यांसाठी ओळखला जाणारा संघ या मॅच मध्ये थोडस चाचपडत खेळताना पाहायला मिळतोय. धावा कराव्या लागतील या मॅच मध्ये. संघर्ष, अस्तित्वाची लढाई आहे आणि विजयला इथून जो आघाडीला आलाय त्याच्या बॅट मध्ये आतापर्यंत 2 धावा आल्यात. पुढचा बॉल, ते शॉर्ट बॉल पंचांनी हेरला दंडित केलं. नो बॉलचा इशारा, उघडा बोले पहा नीट. वाईट बॉल, सॉरी वाईट बॉलचा इशारा. अचूकता पहा, तीक्ष्ण नजर आहे पंचांची. इथे पायात टाकलेला बॉल, खोलात बॉल टाकलेला, पायावरचा बॉल जागा बनवत ग्लान्स केली. दुसरीचा प्रयत्न चालवलाय आणि दुसरी धाव देखील कंप्लीट केली जाते. रन बिटवीन द विकेट खूप छान पाहायला मिळतोय मैदानच्या आतमध्ये. धावपटलावर धावसंख्या जाऊन पोहोचली ती 15. षटक क्रमांक 3 प्रोग्रेस नाव 15. 4 बॉलचा खेळ संपन्न झालाय. या षटकातील 2 बॉलचा खेळ बाकी आहे. इथे ऑन साइडला फटका आहे. पॉइंट मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. थोडस सिंगल डबल धाव पुढे जाताना पाहायला मिळतोय. 1-1 धावेसाठी संघर्ष चालू आहे. श्री दुर्गा दिघा या संघाचा. प्रयत्न करावे लागतील. समोरचा संघ देखील एक बलाढ्य संघ या परिसरातील आज ओमिकिनीच्या अनुपस्थित खेळताना पाहायला मिळतोय. साईनाथ दिवा हा संघ म्हटलं की नेहमीच नवी मुंबई नेहमीच गाजवली या संघाने आणि अनेक मोठमोठ्या स्पर्धांमध्ये सातत्याने खेळत असताना पाहायला मिळतोय. आणि ज्या नवी मुंबईच्या असोसिएशनच्या नियमानुसार ही स्पर्धा खेळवली जाते. शिस्त पूर्णपणे असोसिएशनला लागली गेली. रनवे मध्ये थोडस व्यत्यय, 1.5 बॉलचा इशारा येतो पंचांचा. क्षेत्ररक्षण थोडस बदल करत असताना पाहायला मिळतात मैदानच्या आतमध्ये. मिड ऑन तैनात आहे, मिड विकेट आहे, स्क्वेअर लेग आहे. ग्लान्स केलाय, स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये अडवलं गेलंय. षटक क्रमांक 3 चा खेळ संपन्न झालाय आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर 2 बाद धावसंख्या जाऊन पोहोचली ती 16. तोपर्यंत देऊयात संधी.
अप्रतिम संगीत ऐकायला मिळालं. बैलगाडा क्षेत्र म्हटलं की आज प्रचंड लक्ष वेधलं जाते. बऱ्याच मोठमोठ्या स्पर्धा पुसेगाव नुकताच झालेली पुसेगाव हिंद केसरी. जाऊया मैदानाच्या दिशेने जिथे गोलंदाजी मार्कवर अंतिम षटक फेकण्यासाठी जतीन. पहिलाच बॉल ऑन साइडला लॉंग लेग मिड विकेटच्या रिझन मध्ये जिथे प्रोटेक्शन आहेत. दुसरीचा प्रयत्न धावचित व्हावं लागतंय. विजय बॅक टू द गाउट. जो आघाडीला आला खेळाडू ज्याच्यावर अपेक्षा होत्या पूर्णपणे संघाच्या मात्र स्वस्तामध्ये परतलाय. ज्याच्या बॅट मधून धावा आल्या अवघ्या 5 धावांचा खेळ केलाय पूर्णपणे आणि त्याला माघारी जावं लागतंय. कमालीचा प्रयत्न चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाजी करणारा संघ साईनाथ दिवा दमदार आतापर्यंत फिल्डिंग डिपार्टमेंट असेल गोलंदाजी डिपार्टमेंट असेल पूर्णपणे परिपक्व आहे या संघाचं. आणि हीच तर ओळख राहिली या नवी मुंबई म्हटलं की नवी मुंबई मधील दादा संघ म्हणून या संघाची ओळख राहिली आहे. कालच्या दिवसात देखील दिवा संघ सुपर 2 मध्ये प्रवेश केला. म्हणजे पहा या संघांची किती ओळख आहे आणि किती मोठ्या प्रमाणात चांगला खेळ त्यांचा होताना पाहायला मिळतोय. टेनिस बॉल क्रिकेट पटलावर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. जॅक प्रवीणच्या साथीला आता जॅक. धावपटलावर धावसंख्या जाऊन पोहोचली ती 17. अंतिम षटक फेकत असताना जतीन. भैरवीचं षटक स्लॉग ओव्हर स्पेशलिस्ट गोलंदाज आहे आणि त्याची ओळख आहे. चांगलं करावं लागेल. पुढचा बॉल जतीनचा ओव्हर द विकेटने. इथे ऑन साइडला फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक प्रतिम कॅच. कॅच ऑफ द डे. कॅच ऑफ द टुर्नामेंट. कमालीचा झेल पकडला गेलाय. डायू लगावत सुरेश रैनाची आठवण करून देणारी ही झेल पाहायला मिळाली मैदानाच्या आतमध्ये. क्लास क्रिकेटचं स्टँडर्ड उंचावणारा हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिला ज्याने जम लावून झेल टिपला गेलाय. अप्रतिम. जर ही झेल आवडली असेल मित्रांनो तर टाळ्या व्हायला हरकत नाही या खेळाडूसाठी. झेल टिपला गेला स्मिथच्या माध्यमातून आणि काही क्षणातच रील ही व्हायरल होताना पाहायला मिळेल. SD लाईव्हच्या माध्यमातून ही रील येताना पाहायला मिळेल. आणि या वाहिनीचे प्रोप्रायटर CEO सुशील यांच्या माध्यमातून जबरदस्त क्लॅरिटी विथ क्वालिटी. नवी मुंबईमध्ये बिलॉंग करतो जो गावचा. जवळ मैदानाच्या दिशेने जिथे संघर्षाचा शंकनाद करणारा एखादा मोठा फटका येणं गरजेचं आहे. बिगिटचा प्रयत्न पॅडच्या थोडासा वरती बॉल आदळला गेलाय. लेग बाईच्या स्वरूपात सिंगल येताना पाहायला मिळतोय आणि या सिंगलच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचलाय 18 या धावसंख्येवर. कमालीचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये. शर्तींचे प्रयत्न करावे लागतील. इथून एखादा बिगिट येणं गरजेचं आहे. कमीत कमी दिवा संघाच्या अगेन्स्ट खेळत असताना 35 ते 30 धावा उभ्या करणं खूप महत्वाचं आहे या मॅच मध्ये. पुढचा बॉल उंच गेला बॉल. क्षेत्ररक्षक बॉलला जज करतोय. बॉलच्या खाली गेलाय आणि टिपलाय. झेल संपलाय फलंदाजाचा खेळ. जॅकला जावं लागतंय माघारी. नवीन फलंदाज दाखल झालाय. इनॅट क्रमांक 7 वर सूरजला प्राचार्य करण्यात आलंय. पुढचा बॉल इथे पुढे सरसावत डान्सिंग डाऊन द ग्राउंड. बॉलला भिरकावून दिलाय. हवाई सपार. शेवट
गोड करणारा हा चांगला फटका पाहायला मिळतोय. कमालीचा नेत्रदीपक, टायमिंग प्रॉपर, बॉल सीमारेषा पलीकडे. 6 धावांसाठी सूरजच्या बॅट मधून षटकार. अजून एखादा येईल का? आता दिघा संघ हेच बोलत असेल की एखादा बिघेड आला तर या मॅच मध्ये मजा येईल. कमालीचा फटका खेचला गेला. बॅटिंग करत असताना सूरजच्या बॅट मधून पहिल्याच बॉलवर धमाका पाहायला मिळाला. पुढचा बॉल जतीनचा फेकण्यासाठी सज्ज. ओव्हर द विकेटने जतीन. हो हो, चांगला फटका आहे. लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. क्षेत्ररक्षकाला हुलकावणे देत बॉल चालला घोषांकी क्षेत्राकडे. एकच धाव त्यांना पाहायला मिळेल. या एकच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचलाय 25 या धावसंख्येवर आणि येणारे 24 बॉल आणि 26चा पाठलाग करायचा आहे साईनाथ दिवा या संघाला. उत्तरार्धामध्ये पाहूयात कशा प्रकारच्या धावा केल्या जातील, कशा प्रकारच्या धावा वाचवल्या जातील, या धावांचे संरक्षण केलं जाईल दिघा संघाच्या माध्यमातून. तोपर्यंत ऐकूया डीजेचा सुमधुर संगीत. पडवली. नेक्स्ट मॅच बिग बॅटल पाहायला मिळेल. एका बाजूला नवी मुंबई, त्यांच्या विरोधात ठाणे जिल्ह्यातील एक मातब्दार संघ कासार वडवली. चला थोडं फास्ट आता क्षेत्ररक्षण सजून घ्यायचं. दिघा संघाला विनंती असेल. चला कॅप्टनला विनंती असेल या टॉस साठी गावदेवी तलवली विरोधात कासार वडवली. इनिंग ब्रेक मध्ये आपल्याला टॉस संपन्न करून घ्यायचा. कोणत्याच प्रकारचा खोळंब करायचा नाही या स्पर्धेला. अप्रतिम शिस्त या स्पर्धेला पाहायला मिळतोय आणि ज्या नवी मुंबई असोसिएशनच्या जे काही नियम आहेत ते फॉलो केले जातात या स्पर्धेमध्ये. डावाला होती सुरुवात. पहिला बॉल
ऑन साइडला फटका, सिलिमिडॉनला बॉल अडवलं जातं आणि या गोलंदाजी करणाऱ्या संघासाठी सुवर्ण संधी आहे. जर विकेट गोलंदाजी करत असताना विकेट हॅट्रिक कंप्लीट केली तर तब्बल 5,001 रुपयाचं कॅश प्राइज या संघाचे सर्वेसर्वा पुरस्कृत आदरणीय प्रशांत शेट्टी साहेबांकडून तब्बल 5,001 रुपयाचं कॅश प्राइज आहे. जाऊया मॅचच्या दिशेने, जिथे मैदानच्या आतमध्ये 26चा पाठलाग करत असताना आघाडीची जोडी मैदानच्या आतमध्ये जितेन आणि साई त्याच्या साथीला. मागील मॅचचा मॅन ऑफ द मॅच राहिलाय जितेन. कमालीची बॅटिंग केली होती या स्पर्धेमध्ये. 19 धावा त्याच्या बॅटमधून आल्या होत्या. ओहो, यू मिस, आय विल डेफिनेट हिट, फर्निचर डिस्ट्रॉय यष्टा उद्ध्वस्त केल्यात आणि फलंदाज जितेनला माघारी जावं लागतंय. बॅटिंग करत असताना आतमध्ये इन नंबर 3 साठी आदर्शला प्राचार्य करण्यात आलंय. डावाला सावरावं लागेल. 26 धावांचं पाठलाग करायचं असताना नक्की 9 करून ठेवलंय. बॅटिंग करत असताना साईनाथ दिवा या संघाला. मात्र इथून गोलंदाजी देखील धारदार होताना पाहायला मिळतोय. गोलंदाजीसाठी देखील सुवर्ण संधी आहे. प्रशांत शेट्टी साहेबांकडून तब्बल 5,001 रुपयाचं कॅश प्राइज आहे. या मॅच मध्ये जर विकेट हॅट्रिक कंप्लीट करणारा गोलंदाज त्यासाठी मेजवानी आहे आजच्या दिवसात. मग कोणता गोलंदाज ठरेल याकडे देखील लक्ष असेल. अप्रतिम गोलंदाजी धारदार होताना पाहायला मिळतोय. गोलंदाज शेखरच्या माध्यमातून आतापर्यंत पहिला विकेट प्राप्त केलाय. धाव फलक पाहायला गेलं तर अजूनही एकही धाव आली नाही. जमेची बाब आहे गोलंदाजी करत असताना दिघा संघाची. ऑन साइडला गॅप सिलेक्शन, बॉल झालाय. अप्रतिम क्षेत्ररक्षण डिपार्टमेंट फिल्डिंगचा स्टँडर्ड. रन घेण्याचा प्रयत्न चालवलाय. डायरेक्ट हिट, मात्र थोडस बॉलला कॅरी करू शकले नाही आणि या बॉलवर धावा आल्यात. 3 धावा येताना पाहायला मिळतात. 1 धाव वाचवली गेली. पॉवर प्ले मध्ये लॉंग ऑन मध्ये बॉल लॉंग लेगला अडवणं सोपं नसतं. वेगाने बॉलला फील्ड केलं गेलं. कमालीचं क्षेत्ररक्षण डिपार्टमेंट पाहायला मिळतोय. धावा वाचवायचे आहेत आणि त्या संघर्ष चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. कमालीचा प्रयत्न चालू आहे. 13 धाव आजच्या दिवसामध्ये पहिल्यांदा पाहायला मिळाली आहे सकाळपासून. अप्रतिम अपडेट आपल्याला पाहायला मिळतोय. या षटकाचा विचार केला तर पहिले 2 बॉल डॉट फेकले, तिसरा बॉल विकेट प्राप्त केली होती आणि 4थ्याच बॉलवर 3 धावा येताना पाहायला मिळतात. जो आघाडीला आलेला खेळाडू यश त्याच्यावर पूर्णपणे आता लक्ष वेधलं असेल. संपूर्ण साईनाथ दिवा संघाचं आणि संपूर्ण गावाचं लक्ष वेधलं असेल. ग्रामीण क्रिकेट बरंच काही सांगून जातोय. लाऊडले अपील, डायरेक्ट हिट, नॉस्ट्राइक एंडला. मात्र लेग बायच्या स्वरूपात सिंगल येताना पाहायला मिळतोय. या सिंगलच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचलाय तो 4 या आकड्यांवर. अस्तित्वाची लढाई आहे, डू अँड डाय. मैदानाच्या आतमध्ये जिंकला तर सुपर 4 मध्ये प्रवेश कराल आणि इथून प्रयत्न करावे लागतील. कमालीचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये. 2 संघ एकमेकाच्या विरोधात भिडताना पाहायला मिळतात. बॅटल रंगतोय मैदानाच्या आतमध्ये. संघर्षाची, अस्तित्वाची आणि 2 गावांची अस्मितेची ही लढाई मैदानाच्या आतमध्ये रंगताना पाहायला मिळतोय. पुढचा बॉल फेकण्यासाठी अगदी भरधाव बुलेट ट्रेन ज्या प्रकारची धावते त्या प्रकारचा वेगवान गोलंदाज शेखरला पाहतोय. पुढचा बॉल, पायात टाकलेला बॉल चॉप केला गेलाय. ऑन साइडला बॉलला फील्ड करतोय शॉट लॉंग ऑन मध्ये. जिथे षटक क्रमांक 1 चा खेळ संपन्न झालाय आणि एका षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावसंख्या 1 बाद. साईनाथ दिवा संघाची 4.
समालोचक कक्षाशी संपर्क साधायचा कॅप्टनला विनंती असेल. मुंबईमधील तळवली संघ जवळचा संघ आहे तर रिपोर्टिंग करायचं. त्यांच्या विरोधात खेळणारा संघ कासार वडवली. दोन्ही ठाणे जिल्ह्यातील संघ एकमेकाच्या विरोधात खेळताना पाहतील. कासार वडवली संघाच्या कॅप्टनला विनंती असेल टॉससाठी यायचं आणि गावदेवी तळवली संघाच्या कॅप्टनला विनंती असेल टॉस करून द्यायचं. जवळ मैदानाच्या आतमध्ये इथे 26चा पाठलाग करत असताना संघ दिवा संघर्ष करताना पाहायला मिळतोय. गोलंदाजी मार्कवर श्री दुर्गा दिघा संघाचा सूरज. ओहो भन्नाट वेग पाहायला मिळाला. पंचांचे 2 हात समांतर धाव मिळेल अवांतर आणि या अवांतरच्या स्वरूपात एकेरीने धावसंख्या पुढे जाताना पाहायला मिळेल 5 या आकड्यावर. चला थोडं फास्ट केलायचंय. दिघा संघाला विनंती असेल टॉस करून घ्यायचं. कासार वडवली विरोधात गावदेवी तळवली. 2 बलाढ्य संघ एकमेकाच्या विरोधात खेळताना पाहायला मिळतील. एका बाजूला नवी मुंबई त्यांच्या विरोधात कासार वडवली. ठाणे जिल्ह्यातील एक बलाढ्य संघ म्हणून ज्या संघाची नियमित चर्चा आपल्याला पाहायला मिळते. पुढचा बॉल इथे बॅटची कडा घेत बॉल झालाय लॉंग स्टॉपला. आज इथे एकच धाव येताना पाहायला मिळते. षटक क्रमांक 2 मार्गस्थ असताना सुरुवातचं षटक अप्रतिम राहिलंय या स्पर्धेमध्ये. कमालीचा खेळ करावा लागेल या स्पर्धेमध्ये. 26चा पाठलाग करत असताना थोडीशी डोकेदुखी वाढली आता बॅटिंग करत असताना साईनाथ दिवा या संघाची. इथून फुटणे फटके येणं खूप गरजेचं असेल. मात्र दुसऱ्या बाजूने गोलंदाजी देखील अचूक करावं लागेल. अचूक टप्प्यावर लाईन लेंथवर नियंत्रित गोलंदाजी करावी लागेल. डॉट बॉलचं पर्सेंटेज वाढवावं लागेल गोलंदाजी करत असताना श्री दुर्गा दिघा संघाला. तर दुसऱ्या बाजूने 1 ते 2 मोठ्या फटकांची नितांत गरज आहे पहा लागेल तर. ओ समोर उडवलाय लॉंग ऑफ आहे. बॉल चाललाय घोषांकित क्षेत्राकडे. एकच धाव फरक पडणार नाही गोलंदाजी करणाऱ्या संघाला. कारण सिंगल डबल जरी गेल्या तरी धावा सेव्ह करायच्या आहेत. याच अनुषंगाने गोलंदाजी करायची आहे. आणि या षटक संपन्न झाल्यानंतर लगेच टॉस करून घ्यायचं आहे. मान्यवरांच्या शुभास टॉस केला जाईल. पुढचा बॉल फेकण्यासाठी सज्ज. क्षेत्ररक्षण चांगलं करावं लागेल. बॉल उंच गेलाय पॉइंटच्या दिशेने. एकच धाव दिशा निवडल्या. सिंगल डबल धाव फलक हलतं ठेवलं गेलंय. एक धाव महत्वाची आहे आणि त्यासाठी संघर्ष चालू आहे. धावपटलाचा विचार केला तर स्कोर बोर्डला धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 8 धावा. दुसरं षटक प्रोग्रेस असताना 26चा पाठलाग करायचा. जास्तीत जास्त डॉट बॉल फेकावे लागतील. जिंकायचं असेल तर लढावं लागेल. लढवया वृत्ती दाखवावी लागेल. संकट अनेक येतात मात्र संकटांना तोंड द्यावं लागतं. ज्याच्यामध्ये क्षमता आहे जिद्द चिकाटी हे संपूर्ण कौशल्य तुमच्यामध्ये असणं गरजेचं असतं. सिंगल येताना पाहायला मिळतोय. फरक पडणार नाही. एक धाव देखील दिवा संघासाठी देखील महत्वाची आहे. आणि एखादा जर विकेट मारला तर या मॅच मध्ये वर्चस्व साईनाथ दिवा संघ करू शकतोय. मात्र दुसऱ्या बाजूने थोडस दबाव असेल गोलंदाजी करणाऱ्या श्री दुर्गा दिघा संघावर. कारण का गोलंदाजांची देखील कसरत असते. जेव्हा आपण शॉर्ट टर्म क्रिकेट म्हटलं तर आज बऱ्याचदा म्हटलं ना तर गोलंदाजावर 10 धावा येणं चांगलं षटक बऱ्याचदा म्हटलं जातं. मात्र आज गोलंदाजावर कमीत कमी 15-20 धावा बऱ्याच मोठमोठ्या स्पर्धांमध्ये आपण सातत्याने पाहत असतो. मात्र या खेळपट्टीचं वैशिष्ट्य आहे की आतापर्यंत ही खेळपट्टी गोलंदाजांसाठी नंदनवन राहिली आहे. परिपक्व आहे आणि पाटा विकेट जी बऱ्याच कमी ठिकाणी पाहायला मिळतोय. मात्र इथे अप्रतिम मेहनत घेतली संपूर्ण एकविरा मित्रमंडळ यांची प्रचंड मेहनत राहिली. पूर्णपणे ऐरोली गावाची मेहनत आहे. ऑन साइडला बॉल स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये अडवला जातोय. कमालीचं षटक फेकलं गेलं आतापर्यंत. षटक क्रमांक 2 फेकत असताना या षटकातील अंतिम बॉलचा खेळ शिल्लक राहिलाय. जे पहिलं षटक फेकलं होतं शेखरने अप्रतिम फेकलं गेलं होतं आणि दुसऱ्या षटकामध्ये थोडस चाचपडत खेळताना दिवा संघ पाहायला मिळतोय.
वाईट बॉलचा इशारा येतोय. पंचांचे दोन हात समांतर, धाव अवांतर आणि अवांतरच्या स्वरूपात एकेरी धाव. पहिलं दशक लागलं गेलं दिवा संघाचं बॅटिंग करत असताना. 10 धावा अजून जिंकण्यासाठी येणारे 13 बॉल आणि 16 धावांची आवश्यकता. पुढचा बॉल समोर खेचलाय लॉंग ऑफ मध्ये. एकच धाव त्यांना पाहायला मिळेल. षटक क्रमांक 2 चा खेळ संपन्न झाला. स्कोर बोर्डला धावसंख्या झाली आहे 1-11 आणि टॉस साठी इन्व्हाइट केलं जाते गावदेवी तलवली विरोधात कासार वडवली. कॅप्टनला विनंती असेल टॉस करून घ्यायचं. चला कॅप्टनला विनंती असेल या टॉस साठी गावदेवी तलवली विरोधात MCC स्पोर्ट कासार वडवली. आदरणीय बालकृष्ण मडवी साहेबांच्या शुभास्ते टॉस केला जातोय. एका बाजूला गावदेवी तलवली त्यांच्या विरोधात MCC स्पोर्ट कासार वडवली. दोन कॅप्टन एकमेकाच्या विरोधात. नवी मुंबईतील संघ तर दुसऱ्या बाजूला ठाणे जिल्ह्यातील संघ कासार वडवली. दोन बलाढ्य संघ. बालकृष्ण मडवी साहेबांच्या शुभास्ते टॉस केला जातोय. टॉस का बॉस. कॉल जिंकलाय कासार वडवली संघाने. निर्णय अक्षय लगेच कळवायचा आमच्यापर्यंत. मैत्रीपूर्ण मॅच पाहायला मिळेल. चला फास्ट खेळायचं पंच डाव चालू करायचंय. तोपर्यंत देऊया डीजेला संधी. बॉल खराब झाला असेल तर नवीन बॉल दिला जाईल. कमालीचं आतापर्यंत षटक फेकलं गेलं. पहिल्या षटकामधचं विश्लेषण केलं तर पहिल्या षटकामध्ये शिखरने धावा खर्च केला होता 4 आणि दुसऱ्या षटकामध्ये सूरजने धावा खर्च केल्या 7. कमालीचं षटक फेकलं गेलंय. धाव फलकाचा विचार केला तर स्कोर बोर्डला धावसंख्या 11. अजूनही येणारे 12 बॉल आणि जिंकण्यासाठी 15 धावांची आवश्यकता. डॉट बॉलचं पर्सेंटेज वाढलं त्यामुळे थोडस रन रेट देखील वाढताना पाहायला मिळालं. ज्या धावा करायच्या होत्या 6.50च्या सरासरीने धावा करायच्या होत्या साईनाथ दिवा संघाला. थोडस पहिल्या षटकामध्ये धावा कमी आल्या 4 धावा आल्या. दुसऱ्या षटकामध्ये धावा आल्या 7. टोटल धावसंख्या झाली 11. आता धावा करायच्या आहेत येणारे 12 बॉल आणि 15ची गरज. थोडा मॅच स्लो झाल्या. आमच्या संयोजक कमिटीला विनंती असेल जो काही निर्णय असेल तो खेळाडूंपर्यंत पोहोचवायचा आहे आणि मॅच लगेच चालू करायचं आहे. नवी मुंबई असोसिएशनच्या नियमानुसार ही स्पर्धा खेळवली जाते आणि प्रत्येक नियम कटोक्षपणे फॉलो केले जातात. एकविरा मित्रमंडळ संपूर्ण आयोजक कमिटी प्रचंड मेहनत या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. सगळा जात जितू दादा आणि जो काय नियम असेल ते त्यांच्यापर्यंत कळव.
नवी मुंबईचा सिक्सर किंग म्हणून देखील ओळखला जातो त्याला. चला मॅच चालू करायचे आणि खेळाडूंसाठी विशेष सूचना असेल, जर खेळाडूला मैदानाच्या आतमध्ये यायचं असेल तर पंचांना विचारून यायचंय. बॉलला पाठवलाय लॉंग ऑन पलीकडे, बॉल चाललाय टाटा बाय बाय करत 6 धावांसाठी ठोकलाय षटकार. कमालीचा फट कमालीची बॅटिंग करतोय मैदानाच्या आतमध्ये. आता हात खोलले गेले तर बॅटिंग करत असताना आदर्शने 26चा पाठलाग करत असताना जिंकण्यासाठी धावा करायच्या येणारे 10 बॉल आणि 8 धावांची आवश्यकता. पूर्णपणे हवा काढली गेली या मॅच मध्ये. येणारे 10 बॉल 8 ची गरज. एखादा मोठा फटका आला तर या मॅच मध्ये विजयाच्या समीप जाऊ शकतो साईनाथ दिवा संघ. थोडासा दूरवरून खेळण्याचा प्रयत्न, बॉलचा पाठलाग करायचा होता, शप्पल झाला होता खेळाडू, जिथे डॉट बॉलची होते समाप्ती. कमबॅक करावं लागेल. प्रचंड आत्मविश्वास सोबत घेऊन मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करताना पाहायला मिळते देवकरण. पुढचा बॉल ओव्हर द विकेटने, फुल टॉस होता ऑन साइडला, बॉल चाललाय डी झोन मध्ये. घोषांकी क्षेत्र एकच धाव येताना पाहायला मिळतोय, एकच धाव आहे. वाढले असेल गोलंदाजी करणाऱ्या संघाची. येणारे 8 बॉल 7 ची गरज. घुसून खेळण्याचा प्रयत्न होता, इथे वाईट बॉलचा इशारा येतोय. अंतर देखील कमी पाहायला मिळतोय. टाळ्या सिट्यांचा आवाज दुमदुमायला लागलाय. साईनाथ दिवा संघाचा जल्लोष करताना पाहायला मिळतात. येणारे 8 बॉल जिंकण्यासाठी 6 धावांची गरज. हाय व्होल्टेज ड्रामा. इथून बॉल डॉट फेकावे लागतील देवकरणला. पुढचा बॉल देवकरणचा, वेगाने टाकलाय, स्ट्रेट ड्राईव्ह केला गेला. हा बॉल ड्राईव्ह लगावलाय, मात्र 1 धाव कंप्लीट केली जाते. एकेरीच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचलाय ते 21 धावा. 5 धावांची आवश्यकता. येणारी 7 बॉल 5 ची गरज. डॉट बॉलचा आता पर्सेंटेज वाढवावं लागेल या मॅच मध्ये. कमी षटकांच्या मॅचेस आपण पाहतोय आणि इथे बैठक शॉट, बॉलला पाठवलंय समोर व्ही शेप मध्ये, लॉंग ऑफ सीमा पलीकडे. 6 धावांसाठी विजयी षटकार यशच्या बॅट मधून, साईच्या बॅट मधून.